तर ते मला करायलाही देत नाहीत. अर्थात मी तशी झाली आहे म्हणण्यापेक्षा मी स्वतः तशी आहे. समोरच्याची गाडी जर चुकीची चालत असेल तर आपसुक एक आतला माणूस जो पुरुष चालवत असतो तो म्हणतो कोण आहे, हां बघितलं मुलगी चालवते. मला वाटतं की इनहेरंट माझ्यामध्ये एक असं पुरुषी टॉमबॉईश काहीतरी आहे. त्याच्यामुळे मला ते वातावरण आवडतं, असं मोकळं ढाकळं. मोर दॅन एनिथिंग एल्स आपण आपल्या शरीराला खूप हेल्थला टेकन फॉर ग्रँटेड घेतो आणि ते आपण करू नये. सगळं त्याने ऐकून घेतलं आणि मग 2 मिनिटांनी तो असं शांत होऊन म्हणाला की ऐक ना, मला कळतंय की तू मला माझं एकदम जवळचा मित्र स्वतःचं मानतेस, पण मला हे पोळ्या चपात्यांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. त्या मंचावरती पण कधीच मुलगी आहे म्हणून डावललं गेलं नाही किंवा कॅरेक्टर तशी दिली गेली नाही. माझ्या घरच्यांना जरी तू विचारशील तरी ते म्हणेल की बाकी सगळं श्रेयाचं इज ॲब्सल्युटली ओके. द वन थिंग दॅट इज नॉट ओके इज आय एम नॉट कन्सिस्टंट. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलतो. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. छोट्या पडद्यावर एक धमाल शो जो तुमचा आणि आमच्या घरातला कार्यक्रम आहे, तो म्हणजे चला हवं उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आणि याच निमित्ताने आज आपल्याबरोबर खास तुमच्या सर्वांची लाडकी श्रेया बुगळे आज आपल्याबरोबर आहे. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू पूजा, खूप छान वाटलं. तुला खूप दिवसांनी आपली भेट झाली. येस. आणि याच निमित्ताने एक छोटंसं गिफ्ट आणलं तुझ्या. ओ वाव. सो तिष्काकडून हे छोटंसं गिफ्ट तुझ्या. थँक्यू सो मच. खरं दिस वॉज नॉट निडेड बट थँक्स अ लॉट. गिफ्ट्स आर ऑलवेज स्पेशल. थँक्यू सो मच. आय होप तुला आवडेल. आय नो, मी आता आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटी ते घालून बघीन. मुळात म्हणजे खूप बारीक झाली आहेस तू. आय डोंट नो. खूप वेळाने जेव्हा आपण कोणाला तरी भेटतो तेव्हा आयदर आपण असं की तुझं वजन खूप वाढलंय किंवा कमी झालंय हा एक विषय असतो. विच म्हणजे मला असं वाटतं की हे आता नॉर्मल झालंय. पण मी आय डोंट नो, सगळेजण म्हणतात तू आहेस तशीच आहेस वगैरे, पण मध्यंतरी मला थोडं बरं नव्हतं. सो मे बी बिकॉज ऑफ दॅट. आय डोंट नो का बरं नव्हतं. इट्स अ लॉंग स्टोरी. काय झालं का आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आता इंटरव्ह्यूची सुरुवातच मला बरं नसल्याने कसं होऊ शकतंय. आय थिंक आधी आपण चांगल्या गोष्टींविषयी बोलूया, मग अर्थातच विल टॉक अबाउट. खूप सुंदर प्रवास पुन्हा एकदा चालू होतोय छोट्या पडद्यावरचा, तो म्हणजे चला हवं. आणि डेफिनेटली तू खूप जसं मिस करत असेल तो सेट, ते वातावरण, तुमची ती गँग पूर्ण स्पेशली. आणि पुन्हा एकदा पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आपण काय म्हणूया की ज्या गोष्टीची आम्ही आणि संबंध महाराष्ट्र आतुरतेने गेले सव्वा वर्ष वाट बघतोय की एक 6 महिन्यांनी वगैरे लोकांनी आम्हाला प्रश्न विचारायला सुरू केले होते की कधी सुरू होणार. अर्थातच कुठलाही नवीन प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतो तेव्हा आपल्याला मनामध्ये जी धाकधूक असते ती असायलाच हवी. की तर प्रयत्न पूर्ण असणार आहेत, पण खूप एक्सायटेड आहेत सगळेजण. नवीन एनर्जी, नवीन जोमाने पुन्हा एकदा. अर्थात सेट तोच आहे पण नवीन आहेत सगळ्या गोष्टी. सो या वी आर लुकिंग फॉरवर्ड. अरे तुझं लुक कमाल आहे. एक्झॅक्टली तू पूर्ण लुक चेंज करून येणार आहेस की जशी होती तशी, म्हणजे काय एक्झॅक्टली? आम्हाला ते कॅरेक्टर बद्दल खूप जास्त आता उत्सुकता वाढली. आमच्या चॅनलची जी सगळी मंडळी आहेत, प्रोमो टीम, आमचे सगळे प्रोग्रामिंगची लोक, क्रिएटिव्ह, त्या सगळ्यांची मिळून ती आयडिया होती आणि ती खूप धमाल वर्क झाली आहे. तर ह्या वेळेला हवाई उद्याची जी कॉन्सेप्ट आहे कॉमेडीचा गँग वॉर, म्हणजे सगळे आम्ही 5 जण जे डॉन असणार आहोत आणि आमच्या सगळ्या डॉन लोकांच्या टीममध्ये काही गँगस्टर्स आहेत, गुंड, कॉमेडीचे गुंड आम्ही निवडलेले आहेत आणि आता ते कॉमेडी करत करत त्यांची गुंडागर्दी दाखवणार आहेत. सो एकंदर तो फील होता प्रोमोच्या सगळ्या ह्याचा. आणि आम्ही म्हणजे स्पेसिफिकली मी आत्तापर्यंत अशी कधी दिसले नव्हते तसा लुक झाला आहे आणि सगळ्यांना खूप आवडला आहे. सो मला असं वाटतं ही चांगली सुरुवात आहे, एक पॉझिटिव्ह नोटवरती ते सुरू झालं आहे. सो कमाल धमाल मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांना ग्रूम करणं, त्यांच्याबरोबर काम करणं तर एक वेगळा अनुभव असेल असं मला वाटतं. आमच्यासाठी पण आहे आणि आय थिंक प्रेक्षकांसाठी सुद्धा असेल. श्रेया, पण या सगळ्या मुलांमध्ये तू एकटी पूर्ण रावडी, त्यांच्यासारखी तू झाली आहेस ऑलमोस्ट. ते रावडीपणा म्हणजे त्या मुलींसारखा, डेफिनेटली त्या मुलींसारख्या मेकअपच्या गप्पा नाही होत पूजा, खरंच नाही होत. आणि मी थोडंसं काहीतरी टचअप वगैरे करायला गेले ना, तुम्ही म्हणतात आता ठेव ते, जाऊ दे, काय नाही, तशीच दिसणार, चल शूटिंग करूया. म्हणजे मला ते वागू पण देत नाहीत मुलीसारखं थोड्या वेळासाठी. नाही काही असं की दादा जरा लिपस्टिक ला ना, थोडं टचअप करूया वगैरे, असं ते मला करायलाही देत नाहीत.
अर्थात मी तशी झाली आहे म्हणण्यापेक्षा मी स्वतः तशी आहेच आधीपासून. हा तर म्हणजे बाकी आपल्याला नटायला मुरडायला आवडतं मुलींसारखं, ती वेगळी गोष्ट, पण इनहेरंटली माझ्यात एक गुंड प्रवृत्तीची मी असल्यामुळे तर काय वगैरे हा की काय रे असं, त्याच्यामुळे त्यांनाही फार आता वेगळं वाटत नाही माझ्याविषयी. सो ते सगळं आहे. आणि आता हे सगळं डॉन आणि गँग वॉर म्हटल्यावर आता ते पथ्यावर पडलंय. तसंच कॅरेक्टर आता काही करावं नाही लागणार, आता जे जसे आहेत तसंच करायचंय. बरं, आता तू सेलिब्रिटी झालीस हा आताचा वेगळा, पण त्याच्या आधी जेव्हा तू ड्राईव्ह करायची किंवा काय, तेव्हा आपण मोस्टली ड्राईव्ह करताना ए काय यार म्हणजे असं ओरडून मिरर खाली करून ओरडणं. आता तर नाही, डेफिनेटली आता नाही करत, पण तेव्हा करायचं की मी आता हे नाही करत. म्हणजे तू आताही करते? मी आताही करते, पण मी थोडे कंट्रोल ह्याच्यामध्ये करते की काय दादा वगैरे ह्या पटकन ओळखलं तर म्हणते घरी ती श्रेयामुळे आरडाओरडा करत होती. तर बेसिकली असं होतं ना की जनरली मुलींना जेव्हा गाडी चालवताना बघतात, आपल्याकडे एक अजूनही आहे की समोरच्याची गाडी जर चुकीची चालत असेल तर आपसुक एक आतला माणूस जो पुरुष चालवत असतो तो म्हणतो कोण आहे, बघितलं मुलगी चालवते. सो हे जे ना ते माझ्या इतकं डोक्यात जातं ना, लाईक लिटरली. तर मुली व्यवस्थित उत्तम गाड्या चालवतात. माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या बहिणी, आया, मावशा सगळ्या जणी गाड्या चालवतात अनेक वर्ष आणि उत्तम गाड्या चालवतात. त्याच्यामुळे हे जे आपल्याकडे एक सतत म्हटलं जातं त्या मेंटॅलिटीचा मला राग येतो की बायकांना, स्त्रियांना गाडी चालवता येत नाही वगैरे. सो जनरली काय होतं की मला गाडी चालवताना बघितलं की उगाच एक काहीतरी कुठून तरी कट मारणं, काहीतरी करणं की असं. आणि बेसिक रिक्षावाले, स्कूटर, टॅक्सीवाले, माझं म्हणणं असं की चाललंय ना व्यवस्थित. ओरडलीस कोणाला असं मिरर खाली घेऊन, जसं आता मी म्हणाले? हो, मी असं खूप करतेस, बिकॉज मला कळत नाही की त्यांना इतकी घाई कुठे आहे. पण एनिवे ट्रॅफिक आहे, एनिवे सगळेच थांबलेत, बरं सगळ्यांना जायचं आहे तर थांबा ना बॉस. ठीक आहे, मी समजू शकते की कधीतरी आपल्याला घाई असते आणि एक चलो ना वगैरे असं, पण मी करते असं की दादा थांबा ना, काय आहे वगैरे. आणि मग उलटं होतं कधी कधी. तरी मला ओळखलं, अरे मॅडम असं समोरून एक वेगळी रिॲक्शन आला, मला आणखीन लाजल्यासारखं होतं. पण या असं होतं, अजूनही मी करते. पण माझा नवरा मला म्हणतो की प्लीज तू थोडंसं कंट्रोल कर, कारण का जनरली काय होतं की कोणीतरी ओळखून ना खूप वेळ असं खिडकीत बघत राहतं सारखं सारखं. तर आधी मला कळायचंच नाही की हे माझ्याकडे, मी स्त्री आहे, बाई आहे आणि मुलगी गाडी चालवते म्हणून बघतायत का काय. नंतर माझ्या नवरा, अगं ते तुला ओळखून बघताय तर मला काय क्या देख रहा है वगैरे असं करून. तर मग आता मी हो हॅलो वगैरे असं खिडकीतनंच करते एक म्हणजे. पण आता मी थोडंसं कमी केलंय, मी नाही करत असं फार आरडाओरडा. आणि कॉलेजमध्ये किती रावडी होतीस, असा एखादा किस्सा आम्हाला, किंवा कुठला तरी काहीतरी लपडी झाली आहे आणि मध्ये आली आहेस आणि फुल ऑन लपडी वगैरे नाही, पण मी नेहमी अशीच होते कॉलेजमध्ये. पण मला खूप मित्र, ते सगळे अजूनही माझे मित्र आहेत आणि मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र असणारी मी आहे. त्याच्यामुळे एक वेगळ्या अर्थात मैत्रिणी आहेतच, त्यांच्याबरोबर एक वेगळी वेगळी वेवलेंथ आपली असते. पण मित्रांबरोबर एक वेगळा कूलनेस असतो यार, एकदम चिल असतं, कारण त्यांच्या गप्पा वेगळ्या असतात. सो अजूनही ते आहे. आणि मला वाटतं की इनहेरंट माझ्यामध्ये एक असं पुरुषी टॉमबॉईश काहीतरी आहे. त्याच्यामुळे मला ते वातावरण आवडतं, असं मोकळं ढाकळं, उगाच काहीतरी लागलंय, काहीतरी पडलंय, ओ मला नको वगैरे असा झोन माझा नसतोच. त्याच्यामुळे ते सगळे मित्र आहे. कॉलेजमध्ये ग खूप, मी नाटकाच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे उशिरापर्यंत रिहर्सल नाटकाच्या, मग सगळे मित्र घरी सोडायला येणार, मग काहीतरी, मग एकंदरीत मुलींची जबाबदारी माझ्यावर असायची. मुलींमधला एक मुलगा हवा म्हणून की ती एक जबाबदारीने गोष्टी करेल म्हणून मी आहे तशी रिस्पॉन्सिबल, नाही असं नाही. पण त्याच्यामुळे ती एक जबाबदारी. आणि असं भीती ॲज सच जी असते ना की रात्री मग मी कसा प्रवास करू, मग मी आता असं मला कधी वाटलंच नाही. म्हणजे लोक उलट थांब ना, आता खूप वाजले, थांब आम्ही येतो सोडायला, की एक निघाली रिक्षा करून मी स्टेशनला जाते वगैरे, हाच झोन माझा असायचा. अजूनही तसाच आहे की ते असतं ना मुलींचं जनरली की आता लेट झालाय, हा लेट झालाय, मग कोण आहे तुला सोडायला, मग काय आता बाकीच्यांना तेवढाच कन्सर्ट पोहोचल्यावर करा एक मेसेज वगैरे ते सांगतात. कारण का माझ्या ते लक्षातच येत नाही की मेसेज बापरे आपण आता उशिरा पोहोचलोय आणि मुंबईत, आणि मुंबईचं ते इतकं सेफ आहे की ही गोष्टच माझ्या कधी ध्यानीमनी येत नाही. पण मी हो करते, जाऊन मी मेसेज करते, असं करून मी 20 मिनिटात पोहोचल्यावर पोहोचली बाबा, त्यांना एक असं जीव भांड्यात पडतो.
आई अजूनही जागी असते. शूटिंग संपलं नंतर हवाई उद्याच्या शूटिंगच्या वेळेला मी तिला सांगायला की आई खूप उशीर होणार आहे का, तू झोप. आणि आता गाडी आहे तर मी रिक्षाने वगैरे नाही, पण तरी पण आई म्हटल्यावरती एक असं होतच ना. तर आता मी सगळ्यांना सांगते की प्लीज तुम्ही झोपा, मी व्यवस्थित घरी पोहोचीन. गेली अनेक वर्ष मी पोहोचते, पण काळजीपोटी लोक विचारतात. पण माझं अजूनही तसंच आहे की ते पटकन मला एक मला कोण येणार आहे सोडायला वगैरे हे पटकन माझ्या डोक्यात येत नाही. ओके, तशी आहे रावडीपणा तुझ्यात तो जपलेला आहे. आणि डेफिनेटली हाच माझ्या प्रेक्षकांना जास्त आवडतो. आणि तो मंचावर जो चलाविदाच्या मंचावर तो तुझा रावडीपणा म्हणून तू सगळ्या जेव्हा 5ही जण स्टेजवर येतात तू खाऊन टाकतेस त्यांना तुझ्या ऍक्टिंग स्किल. आय थिंक ते आमचं टीमवर्क आहे. कारण त्या मंचावरती पण कधीच मुलगी आहे म्हणून डावललं गेलं नाही किंवा कॅरेक्टर तशी दिली गेली नाहीत की एक क्लिशे आपल्याकडे काही गोष्टी घडतात तर ते कधीच झालं नाही. किंवा आपण म्हणतो ना की एक स्त्री कलाकार म्हणून तिच्यावर अन्याय झालाय वगैरे असं काहीही झालं नाही. इनफॅक्ट माझ्या बाबतीत मी नेहमी जसं म्हणते तसं त्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःच्या ताटातला घास मला काढून दिलेला आहे. मग ते पंचेस असू देत किंवा सो मला वाटतं की तो रावडीपणा माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे जास्त आला. कारण का वी ऑलवेज वर्क ॲज अ टीम. आम्ही सगळेजण एक आपली टीम आणि मग जायचं अशाच ह्यांनी आम्ही केलो. त्याच्यामुळे तो आय थिंक तिथून जास्त आलाय. बरं, त्या टीममधली काहीशी मंडळी नाही आहे पण कुशल असल्यामुळे तुझा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर कुशलसाठी नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे तिथे तू ह्याच कुशल आहे ना माझा बस झालं. म्हणजे डेफिनेटली बाकी सगळे तर आहेतच पण कुशल एक ऍक्च्युली हवाई उद्याची एक टीम होती आणि त्याच्यात माझी आणि कुशलची एक टीम होती. ते जे तू म्हणतेस माझ्यामध्ये रावडीपणा जो जास्त कोणी कॉन्ट्रीब्यूट केला असेल तो कुशल बद्रिके. आमचं खूप विचार पण जुळतात, आम्ही मित्र पण खूप छान आहोत. आणि तेच तुला सांगते की मित्र मैत्रिणीपेक्षा आम्ही मित्र आहोत. त्याच्यामुळे पुन्हा तो सगळा जो एक सेम झोन आहे सगळा. तर एकदा असं झालं की माझ्या स्वयंपाक करणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या आल्या नव्हत्या का. त्या आल्या आणि त्यांनी काहीतरी चुकीचं केलं होतं की मी त्यांना 6 पोळ्या सांगितल्या होत्या आणि त्यांनी काहीतरी 4च केल्या का असं काहीतरी एक झालं. तर माझी एक सकाळी साईटवर गेल्या तप्त की काय यार. आणि कुशल आला होता कॉफी पिते वगैरे हे ते असं करून तयारी व्हायच्या आधी. तर मी त्याला आपण नाही का मैत्रिणी म्हटलं काय गो माझी बाई आज आलीच नाही वगैरे एक झोन असतो ना तसं मी त्याला काय यार आज मावशीने हे केलं मग मला डब्यात घेऊन यायचं होतं वगैरे. आणि मी त्यांना पोळ्या करायला सांगितलं होतं त्यांनी पराठे केले यार वगैरे असं मी माझं एक रॅन्डम रॅन्टिंग चालू होतं. सगळं त्यांनी ऐकून घेतलं आणि मग 2 मिनिटांनी तो असं शांत होऊन म्हणाला की ऐक ना मला कळतंय की तू मला माझा एकदम जवळचा मित्र स्वतःचा मानतेस पण मला हे पोळ्या चपात्यांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. फायनली त्याच्यातला जो एक मित्र होता तो बाहेर आला की मला कळतंय की आपण सगळंच डिस्कस करतो पण एवढं पण नको आता प्लीज. सो आमचं रिलेशन एकदम फ्रँक आहे आणि इट्स काय आपण म्हणू की असा एक मित्र सगळ्यांच्या आयुष्यात असावा कायम. म्हणजे आपण म्हणतो ना की सगळी नाती मैत्रीण बहीण मित्र असे सगळं एका माणसामध्ये असावं तर कुशल इज दॅट पर्सन. यारो का यार. आणि त्यात ऑब्व्हियसली कामामध्ये सुद्धा आमची आता ट्युनिंग खूप हे झालेलं आहे स्ट्रॉंग झालेलं आहे. त्याच्यामुळे हो अर्थात तो आहे पण ॲट द सेम टाइम ह्या वेळेला प्रियदर्शन आहे ज्याच्याबरोबर आम्ही आधी काम केलं आहे आणि गौरव आहे. ती वेगळी एनर्जी आहे सगळी. भारतदादा तर आहेच. सो अभिजित आहे कांडकेकर ज्याच्याबरोबर आपण अनेक वर्ष आम्ही मुलींचा गुरु आहे सगळ्या मुलींचा. म्हणजे ऑलमोस्ट अशी एक अभिनेत्री नसेल जी ती कुठली गोष्ट त्याच्यावर शेअर करत नसेल आणि तो सगळ्याचं सोल्युशन देणार. तू काय करतो असं वाट तू तसं वाट. म्हणजे आय थिंक अभिजितकडे कोणी जावं कुठल्याही गोष्टीसाठी आणि त्याचं सोल्युशन जसं तू म्हणालीस की मिळू नये असं नाही होणार. आणि मला वाटतं की ते कुठलंही क्षेत्र असू शकतं. म्हणजे डॉक्टर मेकअप आर्टिस्ट स्टायलिस्ट घरगुती उपयोगाच्या वस्तू स्वयंपाक आय थिंक इट कुड बी एनिथिंग. आणि जर त्याला ते माहीत नसेल तर ही विल मेक शुअर की तो कोणाला तरी विचारून तुला ती डिटेल देईल. पण असं नाही होणार की तुला तिकडनं रिव्हर्टच नाही आला आणि अभिजित असं म्हणाला की नाही ग पूजा मला काही आयडिया नाही असं नाही कधीच नाही. सगळ्या गोष्टी काहीतरी तुम्हाला सोल्युशन
नक्कीच काढून हो, हो. एवढा तो आहे. हो आणि तू सगळ्यांचा यारो का यार म्हण, जसं तू म्हणाले कुशल तुझ्यासाठी आहे, त्याच्या सगळ्या अभिनेत्रींसाठी अभिजित आहे. ऍब्सोल्युटली माझ्यासाठी सुद्धा आहे. इनफॅक्ट जसं मी तुला मगाशी म्हणाले की मागच्या वर्षी जरा मला खूप बरं नव्हतं, मला सर्वायकलचा मेजर इश्यू झाला होता आणि मागच्या जानेवारीमध्ये मी त्याला फोन केला. म्हणजे वर्षाची सुरुवात आपण म्हणतो की जी खूप अशी अमेझिंग झाली पाहिजे, तीच माझी अशी धाप झाली होती. तर मला आठवते की मी खूप त्रासले होते आणि मी अभिजितला फोन केला, कारण का त्यांनी सर्वायकलची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे घेतली होती. तर सगळ्यांनी मला सांगितलं की तू एकदा तर अभिजितला विचारणे. असं होतं ना की कामामध्ये आपण दुर्लक्ष करतो, राहून जातात काही गोष्टी, आणि मग ते जेव्हा एकदम ॲग्रिवेट झालं तेव्हा मी लिटरली रडत रात्री 10-10:30 अभिजितला फोन केला आणि अभिला म्हटलं, अभि तुम्हाला काय झालं? मी म्हटलं मी अशा याच्यातनं जाते आणि मला माहीत नाही की मी कशी बाहेर येणार आहे यातनं, बिकॉज मला प्रचंड त्रास होत होता त्याचा. तो म्हणाला की आधी तू एकदम शांत हो, अभिजित बिंग अभिजित, तुला काही झालेलं नाही आहे, तू ओके होणार आहेस. ओके, मी तुला त्या डॉक्टरांचा नंबर देणार आहे, मी तुझी अपॉइंटमेंट घेणार आहे, तिथे जाऊन काय काय करायचं आहे मी सगळं तुला सांगणार आहे, तू त्यांच्याकडे जा आणि तू बरी होणार आहेस. मग त्यांनी एक माझं तिथल्या तिथे एक 10-15 मिनिटाचं काउन्सिलिंग केलं. मग त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली, मग मी डॉक्टरांकडे गेले, माझी ट्रीटमेंट सुरू झाली. दर आठवड्याला माझी ट्रीटमेंट असताना अभिजित फॉलोअप घ्यायचा की तू गेली होतीस का, की म्हणजे. आणि आयडियली ही इज ऑल्सो व्हेरी बिझी, तो सतत कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी इव्हेंटला असतो, शूट करत असतो. तर तेच आहे ना पूजा, की ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की सख्खी नाती सुद्धा आता जवळ नाही आहेत, कारण का सगळ्यांचे शेड्यूल्स वेगळे आहेत, स्ट्रेस वेगळा आहे, कामं वेगवेगळी आहेत, मुलं बाळ संसार नोकरी ह्याच्यात सगळ्यात अडकलेली लोक आहेत. पण हे सगळं असताना सुद्धा तो वेळ काढून काळजीपूर्वक लक्षात ठेवून, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की मला करायचं आहे तुला फोन, मला पूजाला विचारायचं यार, पण राहून जात आहे. तर ते राहून जाण्यामध्ये खूप लोक आपल्याला माफ करतात की ठीक आहे ना यार, ती पण बिझी असते. पण ते न राहून जाऊ देता फोन करावा, विचारावं, फॉलोअप घ्या. बरं असं एकदा नाही, गेली होतीस का, हां ओके आहे का आता, बरं मग कसं वाटतंय तुला, तो ह्या लेवलला तो आहे, त्याची इन्व्हॉल्वमेंट एवढी आहे. आणि नॉट जस्ट विथ हिज फ्रेंड्स, मी त्याला बघितलं आता मध्यंतरीच्या काळात आम्ही खूप भेटलो, काम एकत्र केलं, तो सगळ्यांबरोबर तसा आहे. तो सगळ्यांबरोबर तसा आहे. सो मी मैत्रीच्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे पूजा, की मला अशी लोक माझ्या आयुष्यात मिळाली आहेत की आपण म्हणतो ना की तो माझा ठेवा आहे, ते मी मिळवलंय. सो इट्स अमेझिंग. सो अभिजित आता अजून जास्त शेअर होणार, पोळ्या तू कुशल नाही शेअर केली, आता मी ते अभिजितला सांगू शकते. अभिजित एक काम कर, ही बाई ठेव, ही बाई तुला जसं पाहिजे. किंवा तू एक काम कर, सकाळी तू तिला पोळ्या बनवायला नको सांगू, तू सकाळी हे बनवायला सांग, हेही तुम्हाला सांगू पर्यंत तो सांगू शकतो तुला. बरं, त्याच्यानंतर जसं तू म्हणाल तुला त्रास झाला आणि वर्षाची सुरुवात तुझी अशी झाली. हो. आणि त्याच्यानंतर किती महिने तुला रिकव्हरी? मला असं वाटतं की आत्ता आय एम रिकव्हरिंग, म्हणजे 6-8 महिने त्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले. आणि आपण ना काय होतं की आपण जेव्हा खूप बिझी असतो आणि खूप काम करत असतो तेव्हा आपण सगळंच ग्रँटेड घेतो, घरच्यांना ग्रँटेड घेतो, शरीराला घेतो, आपल्या हेल्थला घेतो, आजूबाजूच्या सगळ्या वातावरणात ज्या गोष्टी घडत असतात की ठीक आहे नंतर करू, ओके आता काम आहे, शूट आहे, प्रवास आहे, नंतर करू. तर कसं असतं की आपलं शरीर एका पॉईंटपर्यंतच आपली साथ देते, नंतर त्याचं म्हणतं की बॉस जसं गाडीच आहे, तू सर्व्हिसिंगला नाही टाकलीस आणि चालवत राहिलीस तर एका पॉईंटला ती बंद पडणार आहे, तुला त्रास द्यायला लागणार आहे. तसंच माझं सुद्धा झालं. आणि खरं तर असं व्हायला नको, कारण का मी अशा इंडस्ट्रीमध्ये आहे जिथे एव्हरीबडी इज अ फिटनेस फ्रीक, सगळेजण आर ऑलवेज टॉकिंग अबाउट डायट आणि फिटनेसचं काहीतरी नवीन, हे जिम, योगा, दिस इन दॅट. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं खूप दुर्लक्ष झालं. आणि असं कोणी करू नये, कारण ते खूप महत्त्वाचं आहे की खाणं पिणं हे ते. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपली झोप वेळेवर होणं, माझं खूप दुर्लक्ष झालं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका पॉईंटला जेव्हा हवाई योद्धाचं शूटिंग मागच्या वर्षी मार्चमध्ये थांबलं, त्याच्यानंतर काही काळ मी ड्रामा ज्युनियर्स करत होते, जे सप्टेंबरमध्ये थांबलं. आणि नवरात्रीनंतर म्हणजे ड्युरिंग दॅट टाईम ओनली मला असं फील होत होतं की कुछ तो गडबड है, काहीतरी गडबड होते. आणि मग तो सर्वायकलचा त्रास सुरू झाला, मग त्या स्ट्रेसनी माझं गटवर त्याचा परिणाम झाला. त्याच्यामुळे मग खूप सारे टेस्ट आणि काय 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 असं करून फायनली आता हळूहळू आय एम ऑन द वर्ज ऑफ रिकव्हरी. पण त्या वेळेला मला खूप जाणवलं की
मोर दॅन एनिथिंग एल्स आपण आपल्या शरीराला खूप हेल्थला टेकन फॉर ग्रँटेड घेतो आणि ते आपण करू नये. कारण का हेल्थ आहे तर सगळं आहे. आणि त्या दरम्यान मग विचार करायला खूप वेळ मिळाला की कुठे कुठे आपण चुकलो, काय काय आपण करायला नाही. अँड ऑल्सो दॅट आय एम अ ओव्हर थिंकर. मी खूप इमोशनल आहे, त्याच्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी आणखीन ॲड ऑन झाल्या त्याला. पण आय थिंक आता मला थोडं थोडं ते उलगडतंय की नेमकं काय करणं अपेक्षित आहे. सो आता विचारांना तर आपण थांबवू शकत नाही. आय एम एन इमोशनल पर्सन, तर ते आपण कमी करू शकत नाही, कारण का तो माझा स्वभाव आहे आता. त्याच्यामुळे आजूबाजूला बाकी काय गोष्टी करता येतील त्या आता करायला हव्यात असं मला वाटतं. पण येस, आपण म्हणतो की आयुष्य आपल्याला खूप शिकवून जातं एका टप्प्यावरती. इट हंबल्स यू. तर आता थोडं थोडं तसं व्हायला लागलंय असं मला वाटतं. सो त्या क्षणी तू नॉनस्टॉप घरी होतो, सो यू टेक डायरी वगैरे असं काही तुझं? माझं ना काय आहे पूजा, की कामच माझी इट्स व्हेरी थेरपेटिक. मी खूप वर्कहॉलिक आहे. आणि आपण म्हणतो ना की एकदम जेव्हा ते थांबलं ना तेव्हा ते सगळं असं नॉट लाईक की आय डिडंट वॉन्ट अ ब्रेक. मला स्वतःला ब्रेक हवाच होता. असं आता हे थांबले तर चला आता परत दुसरं शूटिंग करूया, काहीतरी नवीन काम बघूया, असं अजिबात नव्हतं. इनफॅक्ट सगळी येणारी कामं मी नाहीच म्हटलं त्यावेळेला. इट्स बिकॉज मला वाटत होतं की मला हा ब्रेक हवा आहे. मला फॅमिलीबरोबर वेळ स्पेंड करायचा आहे, नवऱ्याबरोबर करायचा आहे, बाहेर जायचं आहे, थोडा ब्रेक घेऊन आय वॉन्ट टू गो ऑन हॉलिडे. ते सगळं होत होतं. पण मनामध्ये एक असतं की काम, आपण रोज उठून शूटिंगला जात नाही आहोत किंवा, तर ते मनामध्ये द बॅक ऑफ युअर हेड होत राहतं. पण फ्रँकली तुला सांगू तर आय एम नॉट अ डायरी पर्सन. म्हणजे मी असं काही लिहून ठेवीन किंवा काय, मी लिहिते थोडं थोडं माझं. पण असं काही होत असेल तेव्हा व्यक्त होण्यासाठी म्हणून मी डायरी वगैरे. मी टचवूड खूप ब्लेस्ड आहे की मला एक असं कुटुंब मिळालं आहे की जे माझी ह्युमन डायरी आहे. की माझी बहीण, नवरा, आई बाबा, इनफॅक्ट माझे सासू सासरे सुद्धा. आणि लाईक आय टोल्ड यू की हे जे मित्रमैत्रिणी आहेत दॅट आय हॅव बीन ब्लेस्ड विथ, सो दे आर ऑल छोटे आहेत. असं खूप लोक नाही आहेत त्या ह्युमन डायरीमध्ये, मोजके आहेत पण इनफ आहेत. आपण म्हणतो ना की दे आर इनफ. त्याच्यामुळे कधी पण काही वाटलं तर फोन करा, भेटा, जा, घरी या, बोला. आय थिंक दॅट्स मोर माय मीडियम ऑफ थेरपी किंवा काय आपण म्हणू की ह्युमन डायरी. त्याच्यामुळे तो माझा झोन नाही आहे. बरीच लोक आजकाल करतात ना, ते राईट अ लॉट ऑफ स्टफ. एकटं असल्यावर डेफिनेटली तुम्हाला ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं की ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण का बऱ्याचदा काही लोकांच्या आयुष्यात ती लोक जरी असली तरी व्यक्त होणं खूप लोकांना सोपं नाही वाटत. मला तसं नाही वाटत. माझ्या आयुष्यात जे मोजके मित्रमैत्रिणी आहेत आणि फॅमिली आहे, मी अगदी कितीही वेळ आणि काहीही त्यांना सांगू शकते. या बिकॉज तुला माहिती आहे, चर्चमध्ये ती एक खिडकी असते जिथे ते फादर बसतात आणि त्यांना माहीत नसतं की कोण आहे तिकडे, आणि पण आपण जस्ट कन्फेस करायचं असतं. तर ही सगळी माझी जी मंडळी आहेत ती तशी आहेत. त्यांना माहिती आहे समोर कोण व्यक्ती आहे, मलाही माहिती आहे कोण व्यक्ती आहे ते, पण आय कॅन जस्ट गो अँड टॉक टू देम. त्या मोमेंटला जेव्हा घरात होतीस आणि पूर्ण म्हणजे बॅक ऑफ द माइंड शूटिंगचं होतंच की अरे यार, हा म्हणजे असं होतं की आता एक पॉइंट असा आला होता एक 4-6 महिन्यांनी, अब बस हो गया, आता चला, आता वी हॅव टू गेट बॅक, असं होत होतं. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि त्या दरम्यान जे प्रोजेक्ट्स मला येत होते ते मी कॉन्शियसली करत नव्हते, बिकॉज आय नो की इव्हेंच्युअली हवा उद्या सुरू होणारच होतं. आय यूज दॅट ब्रेक. आणि मला वाटतं की आपण जसं म्हणतो की गाडी सर्व्हिसिंगला दिली होती, आता ती सर्व्हिस झाली आणि पुन्हा एकदा इट्स रेडी टू बी ऑन द रोड्स. सो आता तू काही डायट करतेस, योगा, जिम काही चालू केलंय रूटीन? आता मी खाण्यापिण्यावरती थोडं जास्त लक्ष देते. आणि माझा सगळ्यात म्हणजे माझ्या घरच्यांना जरी तू विचारशील तरी म्हणेल की बाकी सगळं श्रेयाचं इज ॲब्सल्युटली ओके. द वन थिंग दॅट इज नॉट ओके इज आय एम नॉट कन्सिस्टंट. म्हणजे योगा करायला घेतला तर जिमला मी कधीच गेले नाही आहे आयुष्यामध्ये. आय डोंट नो, आय जस्ट कांट गेट माय सेल्फ. पण आता असं वाटतं की जावं लागेल. जसं जसं एजिंग होत आहे तसं आता कराव्या लागतील काही गोष्टी. पण अर्थात येस, एकतर पॉझिटिव्ह राहणं इन ऑल कंडिशन्स, ओव्हरथिंक न करणं. आत्ता हळूहळू मी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागले मोर दॅन एनिथिंग. आणि ऑफकोर्स थोडंसं योगा, थोडंसं यु नो बीइंग विथ युअर सेल्फ.
आणि सगळेजण म्हणतात की तुझं काम सुरू असलं की तू एकदम फिट असतेस. सो मनाने शरीराने आपण अशा इंडस्ट्रीत आहोत ना की इट्स व्हेरी डिमांडिंग राईट. आणि हे तुमचं जर पॅशन असेल तर रोज तुला असं वाटेल की उठून आता जायचंय. या आपण म्हणजे वर्कहॉलिक असल्यामुळे ते आपण घरी नाही बसू. एक्झॅक्टली. आता तुला एवढं छोटं बाळ आहे तरी सुद्धा तू रोज उठून हे करतेस. इट्स बिकॉज ते तुझं पॅशन आहे. तू घरी गेल्यावर जास्त जोमाने 2 तास अजून काम करशील जर तू शूट वरून गेलीस तर. सो आय थिंक फॉर ऑल ऑफ अस इज लाईक दॅट. आणि त्याच्यामुळे आता मी थोडं खाण्यापिण्याचं जास्त लक्ष देते, स्वतःकडे जास्त लक्ष देते असं झालंय. सो तू अविनाश नारकर, ऐश्वर्या म्हणजे हो हे तर बघ ना, हे सगळेजण आपण इन्स्पिरेशन आहेत. इतकी वर्ष आपण त्यांना बघतोय राईट. लाईक सगळे हे जे आपल्याकडे सिनियर्स आहेत आपले ते इतके वेल मेंटेन्ड आणि इतके तेव्हा मी लहान असताना यांच्या सगळ्यांबरोबर कामं केली आहेत. करतात ते त्यांच्या घरापासून ते फुल राऊंड फ्रॉम स्टेशन टू ॲट होम पूर्ण असा गोल म्हणजे लिंक रोड पासून ते पूर्ण चक्कर SV रोड आणि अगेन दॅट. म्हणजे तू केवढा मोठे दर्शकाला भेटले आणि त्याला मी एवढा म्हटलं सर इट्स अमेझिंग राईट. आणि हेच तर शिकण्यासारखं आहे. आणि खरं तर ह्या सगळ्यांबरोबर मी लहानपणापासून काम करते ठीक आहे. सो वर्षाताईंची वर्षा उसगावकर तू बघतेस की वर्षाताई वर्षानुवर्ष तशाच दिसतात. शी सो फिट. तर त्यांची जी पहिली मालिका होती झी मराठी बरोबर त्यात मी होते तुझ्या विना. संगीत कुलकर्णींनी ती डिरेक्ट केली होती. आणि असं ना आपल्याला हिरोईन आणि वर्षाताई ऑलवेज दॅट. तर मी त्यांना असं बघायला म्हटलं बापरे या कशा अशा चवळीच्या शेंगेसारख्या आणि इतकं सगळं मेंटेन. तर त्यांना सगळं त्यांचं. आणि तेव्हा मी जस्ट आउट ऑफ कॉलेज म्हणजे 10वी झाली होती माझी जस्ट. 10वी झाली होती म्हणजे आणि मी ज्युनियर कॉलेजला गेली होती. तर त्यांना बघून मला असं झालं की त्या सगळं त्यांचं ते जेवण आणि सगळं तो वॉर्मर आणि ते सगळं घेऊन यायच्या आणि मग त्याच्यातलंच ते थोडं थोडं काढून खायच्या आणि हे ते. सो मला असं वाटायचं की कसं करतात ना हे सगळं. आत्ता मला रिअलाइज होत आहे की जस्ट बिकॉज घरचं जेवण ते सगळं वेळ पथ्य त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या वर्ष सातत्याने इतकी वर्ष पाळलेल्या आहेत म्हणून आज सुद्धा त्या तशा आहेत. और अदर एव्हरीबडी म्हणजे आपल्याकडे जे सगळे सिनियर्स आहेत आता की जे एकदम मेंटेन्ड आहेत. मृणाल कुलकर्णी असू दे, अभिदादा आणि ऐश्वर्याताई असू दे, किशोरीताई असू दे, त्यांचे जे रील मधल्या ज्या एनर्जी आहेत म्हणजे ताई काय म्हणजे ऐश्वर्या नारकर, अभिनव यांची रील मधली एनर्जी, किशोरीताई म्हणजे धमाल आहे. एक्झॅक्टली. आणि आय थिंक हाच राज आहे राईट. आणि त्यांचे रील्स बघायचे आणि आपण हे असं वागायचं. त्याच्यामुळे आता मी असं करणार नाहीये. आता त्यांच्या सगळ्यांकडनं इन्स्पिरेशन घेऊन आता मी दिस इज द काय श्रेया बुगडे 2.0 व्हर्जन. बरं तू किती सोशल मीडियावर अशी ऍक्टिव्ह म्हणजे फक्त कुठे बाहेर गेलीस तर काहीतरी असं नॉनस्टॉप असं काही नाही की खास करून चला मला नाही रील वगैरे करूया. मला अजिबात नाही होत. जर ते माझ्या काही हॉलिडे वेकेशनची हे असेल बिकॉज मला ते आवडतं. आय लाईक टू डॉक्युमेंट इट म्हणून एक गोष्ट. खूप जण मला असं मजेत म्हणतात की ऍक्टिंग बिक्टिंग कशाला करते ब्लॉगर होऊन तू कारण बाहेर गेल्यावर तू हेच करतेस. सो ते पण मी खूप निवडक करते. म्हणजे मी जर 10 ठिकाणी जात असेल तर त्यातल्या 2-3 ठिकाणचंच मी डॉक्युमेंट करून काहीतरी टाकते. अदरवाईज फुलं पानं असंच काहीतरी असतं सनसेट बिनसेट माझ्या पेजवरती. पण हे ट्रेंडिंग रील्सचं जे सगळं आहे ती जी एक दुनिया आहे ते माझ्यासाठी नाही होत. समहाव आय जस्ट फील इट्स व्हेरी डिफिकल्ट, इट्स व्हेरी डिमांडिंग. आणि मजेसाठी पण मला तर नाही येत. म्हणजे मला त्याच्यात मजा नाही येत बेसिकली. म्हणून मग काही लोक रिक्रिएशन म्हणून पण करतात ना. म्हणजे आता ते हे आले नवीन गेट रेडी विथ मी चे व्हिडिओज. अगं सोनाक्षी सिन्हाने देखील युट्यूब चॅनल चालू केलं. आय नो. आणि म्हणजे खूप जवळची लोक आहेत ते मला असं सांगतात की तुझ्याकडे तू इतकं ट्रॅव्हल करतेस किंवा इतकं काम करतेस, तुझं सोशल लाईफ एवढं चांगलं आहे तर तू ते डॉक्युमेंट का नाही करत, लाईक यू नो यू शुड. तर ते अजून नाही तिथपर्यंत माझी गाडी अजून आलेली नाही आहे त्या स्टेशनपर्यंत. मला माहिती आहे हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे आजची डिमांड आहे. पण समहाव आय डोंट नो त्या बाबतीत मी खूप लेड बॅक आहे असं मला वाटतं. किंवा मला नाही ते काम कसं आपला कॅमेरा आणि ते तशा पद्धतीचं जे मी वर्षानुवर्ष करते. अर्थात हेही कामच आहे कारण का आता यूट्यूबर्स आणि सगळे इन्फ्लुएन्सर्स त्यांच्यासाठी इट्स अ फुल टाईम जॉब.
आणि करावं तेवढं कौतुक त्यांचं कमी आहे, कारण का ते एवढं डिमांडिंग आहे की ते रोज म्हणजे एकदा तुमचं यूट्यूब चॅनल असलं की सातत्याने त्याच्यावर कॉन्टेंट टाकत राहा, एकदा तुम्ही इन्फ्लुएन्सर असलात की सातत्याने काहीतरी बनवत राहा, लिहत राहा, ते अपलोड करून एडिट करून, मग त्या खूप इट्स अ लॉट. पण मी अजून तिथपर्यंत मी नाही. सोनाक्षी सिन्हाला खरंच गरज आहे का? पण आय थिंक पूजा इट्स मोर सो गरज असण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांना त्याचं महत्त्व कळलंय आणि म्हणून ही जी सगळी मंडळी आहे ती सातत्याने चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, आपल्या आयुष्यातला रोजचा दिवस डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात. बिकॉज आता जर ते एवढे मोठे सेलिब्रिटीज आहेत तर मग वाय नॉट, बिकॉज लोकांना तर इंटरेस्ट आहेच, त्यांचे सगळे जे फॅन्स आहेत त्यांना इंटरेस्ट आहे जाणून घेण्यामध्ये की ॲक्टर ॲक्ट्रेसेस काय करतात, मग ते घरी कसे असतात, मग त्यांचा रेग्युलर डे कसा असतो, ऑल ऑफ दॅट, की त्यांच्या वॉर्डरोबमध्ये काय आहे, मग त्यांचं घर कसं आहे. सो यू आर गोइंग टू प्लॅन नाउ? तुझं काही प्लॅन आहे? आता तुझं शेड्यूल पूर्ण चालू झालं त्यामुळे सेटवर निघाली. आय थिंक मला असं वाटतं की सेटवरच्या गमती जमती डेफिनेटली मला आवडतील कधीतरी काहीतरी दाखवायला. आणि आता कमॉन गाईज, आयफोनच कॅमेरा क्वालिटी बाप देतो, त्यामुळे काही वेगळं करायची गरज नाही. ते बरोबर आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकते की हवा येऊ दे आता सुरू झालंय, तर सेटवरच्या आमच्या काय आपण म्हणतो BTS ते डेफिनेटली मी प्रयत्न करीन तुझ्या सांगण्यावरून. पण अदरवाईज मला नाही माहिती. एवढे दिग्गज युट्यूब चालू करतायत तर आपण मराठी कुठे कमी पडतोय का आपण, आणि का मागे राहायचं बरं? आपल्यामध्ये कला आपली केवढी, म्हणजे आपण जे आहोत ते आपण आहोत, आणि डेफिनेटली महाराष्ट्राला हे बघायला आवडणार आहे सगळ्यांना. डेफिनेटली मला असं वाटतं की आता हवाई उद्याच्या निमित्ताने मी थोडंसं हे कॉन्टेंट टाकायला सुरू करेन. या मॅडमचे फक्त आम्ही सोशल मीडिया, मी इथे गेली फिरायला, मी तिथे गेली आहे, आता तुम्हाला हवाई उद्याचे खूप अपडेट्स त्याच्यातनं मिळतील डेफिनेटली. त्याच्यामुळे मी आणि प्रयत्नपूर्वक ते करेन. आणि कुशल तर यू हॅव मॅन आणि अभिजित हे सगळी आहेत, कारण की तेव्हा डॉक्टर ते सगळेच असे, तू बघितलं कोणीच असं कॉन्टेंट टाकत नाही, ते सगळे कामातच आणि स्वतःमध्येच एवढे बिझी आहेत की ते कोणीच असं करत नाहीत. बट आता मी सांगणार आहे, तुझं निरोप जाऊन मी सगळ्यांना देते, तुम्ही सगळ्यांनी स्वतःचे युट्यूब चॅनल चालू करा आणि पटापट त्याच्यावर कॉन्टेंट टाकायला. हे इन्फ्लुएन्सर जे आलेत म्हणजे त्यांच्याबद्दल नो डाऊट सगळे अफलातून आहेत, बाप आहेत, सगळे बाप आहेत. पण अरे असं वाटतं की काय चाललंय, आपण खूप मागे राहिलोत का? आय थिंक मला ना असं खूप वाटतं पूजा की जशी ॲड फिल्म्सची एक इंडस्ट्री आहे, टेलिव्हिजनची एक इंडस्ट्री आहे, फिल्म्सची एक इंडस्ट्री आहे, नाटक एक वेगळा आहे, तसं मला वाटतं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग हे एक कम्प्लिटली वेगळं मीडियम आहे आणि त्याच्याकडे त्याच पद्धतीने. पण आजकाल काय झालंय ना, म्हणजे यंग जनरेशन सगळ्यांना कोणालाही विचार काय करतं, येस आय एम अ यूट्यूब क्रिएटर, आय एम अ इन्फ्लुएन्सर, अरे पुढे काय करिअर म्हणून पुढे काय? पण मला असं वाटतं की ते काम यंग म्हणालीस म्हणून मी असं म्हणते की जी मुलं आउट ऑफ कॉलेज आहेत किंवा जस्ट कॉलेजमध्ये आता ग्रॅज्युएट होणार आहेत, तर त्यांना हे ॲज अ करिअर म्हणून करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिकॉज आपण बघतोय की पीपल हॅव जस्ट बिकम काय आपण म्हणू की ते ओव्हरनाईट आणि ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू मंथ्स त्यांचं आयुष्य बदलून गेलं इन्फ्लुएन्सर्सचं. त्याची ताकद एवढी आहे त्या मीडियमची. हॅव्हिंग सेड दॅट मला असं वाटतं की ते सुद्धा तितकंच सिरियसली ते करतात, त्याच्यामध्ये त्यांचं टाईम एफर्ट तितकाच जातो आणि म्हणून कदाचित त्यांनी ते जे अचीव केले ते केले आणि बेसिक त्यांचा ॲप्टिट्यूड आहे ते करण्याचं, म्हणून ते इतक्या लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आपले काही मराठी इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते तर ग्लोबल इन्फ्लुएन्सर्स आहेत. सो विच इज अ ग्रेट थिंग. मला फक्त असं वाटतं की याच्यात काही चुकीचं नाही आहे, पण जर यू आर स्टार्टिंग यंग तर एक प्रॉपर शिक्षण घेऊन त्या सगळ्या गोष्टी करून खरोखर आपलं ॲप्टिट्यूड आहे का आपण कशात वेगळ्या आपलं गती दुसऱ्या विषयामध्ये आहे, हे पेरेंट्सनी पण मुलांबरोबर एक बसून जाणून घेऊन मग पुढे जाणं असं मला वाटतं की विल बी द राईट थिंग. म्हणजे ते तर आहेच, पण दुसरी गोष्ट तुम्ही साईड बाय साईड म्हणून हे करणं ठीक आहे. या लाईक तुम्ही ह्याच्यामध्येच फक्त फुल डे तुम्ही एक टाइम होता डेफिनेटली त्या बातम्या म्हणून आम्हीच आहोत की ह्यांनी आता यूट्यूब क्रिएटर झाला आणि ह्यांनी एवढे कमवले तेवढे, कारण की बिकॉज ऑफ कोविडच्या काळात बरोबर तेव्हा सगळंच काम नव्हतं, बंद होतं काम होतं आणि तेव्हा खूप जणांनी खरंच तेव्हा खूप चांगली अर्निंग केली. पण आता थोडंसं
एवढे यूट्यूब क्रिएटर झाले, प्रत्येकाच्या घरोघरी सिल्वर बटन दिसतं आपल्याला. त्यामुळे माझ्या मते ते फक्त करत करत तुम्ही बाकीचंही कामं करत राहा. या आय मीन पॅरलल प्रोफेशन म्हणून जोपर्यंत आपल्याला कळत नाही की हेच आपल्याला करायचं आहे. या सो आता तूही करणार आहेस हे आपण हां नाही म्हणजे मी असं म्हटलंय की हवाई उद्याच्या सेटवरच्या गमती जमती ह्या तुम्हाला माझ्या सोशल मीडियावरनं दिसू शकतात. सोशल मीडिया ऑल्सो अँड युट्यूब ऑल्सो, ब्लॉगिंग वगैरे. मी तुझी मदत घेणार जर मी जेव्हा हे ठरवीन तेव्हा. नक्कीच, प्लीज, एनी टाइम. बरं, आता डॉक्टर नाही नसणार आहेत तुमच्यासोबत, खास करून ते असून देखील खूप बिझी असतात. बघावं तेव्हा स्क्रिप्टच लिहित असतात. जेव्हा मी सेटवर गेली आहे, डॉक्टर इंटरव्ह्यू घ्यायचा, हा 5 मिनिटं थोडं शेवटचं पॅरा लिहायचं आहे, ते नेहमी स्क्रिप्टिंगच करत होते. सो डॉक्टर नसणार आहेत, ते पंचस आम्ही डेफिनेटली मिस करणार. ते लेटर असेल नसेल गॉड नोज, त्याचा हळूहळू जेव्हा शो ऑन एअर येईल तेव्हा आम्हाला कळेल हळूहळू सगळ्या गोष्टी. स्पेशली भाऊ नाही आहे. येस, आणि तू नेहमी बोलायची भाऊ आला की प्रेक्षकांचा एक वेगळाच एनर्जी प्रेक्षकांमध्ये, त्यांच्या टाळ्यांचा जो कडकड असतो तो वेगळा असतो जेव्हा भाऊ स्टेजवर येतो तेव्हा. सो आता या तिघांनाही मिस कळलं. डेफिनेटली डॉक्टर आणि भाऊ ह्या वेळेला नवीन सीझनमध्ये नाही आहेत. ऑफकोर्स त्यांची पर्सनल कारणं आहेत, ते शूटिंगही करतात एकत्र आणि तर आम्ही तर त्यांना मिस करणार आहोतच सगळी टीम, आणि आय एम शुअर प्रेक्षक पण करतील. पण मला असं वाटतं की हा आपण हवाई उद्याचं नवीन सीझन करतोय, त्याच्यामुळे त्याच्यात अनेक नवीन गोष्टी होणार आहेत ज्या आपण आधी पाहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की प्रेक्षकांसाठी सुद्धा एक डिरेक्ट कम्पॅरिझनचं काही याच्यामध्ये नाही आहे, कारण का त्याचा फॉर्मॅटच कम्प्लिटली बदललेला आहे. आता नवीन टॅलेंट आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आणलेलं आहे. आणि पूजा, मला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या जॉनरमध्ये चांगलं काम करत असतो, फॉर एक्झाम्पल कॉमेडी, आता हवा येऊ द्या हे काय समीकरण म्हणजे इज अ सिनॉनिमस टू अ कॉमेडी शो की लेजेंडरी, की असं कधी काही झालंच नाही. 10 वर्ष सातत्याने एखाद्या नॉन फिक्शन शोचं टेलिकास्टच झालेलं नाही आहे. म्हणजे लोक सीझन वाईजच करतात, पण 10 वर्ष सलग होत नाही. सो अनेक कारणांनी तो कार्यक्रम माइलस्टोन ठरला, त्याच्या कलाकारांमुळे, त्याच्या दिग्दर्शकामुळे, लेखनामुळे आणि ऑफकोर्स टीममुळे. तर मला वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा थांबते आणि पुन्हा सुरू होते तेव्हा त्याच्यामध्ये लोक पण जे एक्सपेक्ट करत असतात ते म्हणजे नाविन्य. पुन्हा जर हवाई उद्याच्या टीमने येऊन तेच केलं असतं तर थोडासा एक लोकांचं पण हिरमोड झालं असते, अरे काय वापस होई तेच करतात आता परत, म्हणजे एवढा 1.5 वर्षाचा ब्रेक घेतला मग परत येऊन तेच आता. सो कुठेतरी चॅनलच्या सगळ्या मंडळींचं, आमचं पण असं म्हणणं होतं की आता जर असं होणार आहे तर मग त्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि आपण एक एक टप्पा पुढे जात नवीन गोष्टी लोकांना देण्याचा प्रयत्न करायला हवा, रादर की जे चाललंय वोही चलाव. आता जसं तू म्हणालीस की जर सोशल मीडियामध्ये पण हे पुढचे ट्रेंड आले नसते तर मग काही झालं नसतं, मग लोकांचं मार्केटिंग कसं झालं असतं, लोक एवढं सगळं कॉन्टेंट इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं कसं असतं, ही वेगळी इंडस्ट्री कशी तयार झाली असती. सो मला वाटतं की चेंज इज इनएव्हिटेबल आणि तो झालाच पाहिजे, तरच सगळ्यांची एकत्र मिळून ग्रोथ होत राहते. सो आता हे जे टॅलेंट आहे, आम्ही तर करतोच आहोत कॉमेडी, आता आम्ही आमची एक छोटी जागा बनवली आहे लोकांच्या मनामध्ये आणि अदरवाईज. पण ही जी नवीन पिढी आहे, ही सगळेजण 17, 18, 19, 20, 30, 25 वर्षाची मुलं आहेत, त्यांना कोण संधी देणार. आणि मग असं होतं ना की आपल्याकडे खूप टॅलेंट आहे, पण म्हणजे कुठे आहे. मग मला वाटतं की असा एक प्लॅटफॉर्म येणं फार गरजेचं. जसं महाराष्ट्राचा सुपरस्टार होतं आणि त्याच्यातले इतके कलाकारच आपल्याला दिसतात, जे एस्टॅब्लिश्ड आहेत, छान काम करतात, तो जर प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला नसता तर तेही त्यांच्याच शहरामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, नगरमध्ये अजून तिथेच असते ना. सो मला वाटतं की आता ही जबाबदारी आमची आहे की आम्ही हे एक आपण काय म्हणतो 10 वर्ष सातत्याने केल्यावरती आता नवीन मुलांबरोबर त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन त्यांच्याबरोबर काम करत आम्ही ज्या गोष्टी चुकलोय, शिकलोय, त्या सगळ्या त्यांना सांगत त्यांना घडवणं आणि त्याबरोबर आपणही शिकणं. सो आय थिंक ह्या सीझनमध्ये ते आहे की आपण काय म्हणू की आत्ता लोकांनी काय इंटरेस्टिंग असणार आहे तर हे
की आपण तर केलंच आहे, पण आता एक नवीन कॉमेडी विनोदी कलाकारांची पिढी घडवणं आणि त्यांना सुद्धा एक नवीन ऑपॉर्च्युनिटी देणं. आय थिंक झी मराठी आणि हवाई उद्याच्या आता नवीन पर्वाच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत. सो विच इज ऑल्सो इंटरेस्टिंग, राईट? डेफिनेटली. का नाही, कारण की जर संजू राठोड सारखे जे दिग्गज आपल्याला कधी नाही ते सोशल मीडियाच्या माध्यमामुळे मिळाले. एक्झॅक्टली. सो आता हे चलावामध्ये असेच म्हणजे ही नावं जी तू आता घेतलीस ती घराघरात कशी पोहोचली अशाच एका कार्यक्रमातनं. तर आता ही जी सगळी नवीन मंडळी आली त्यांना सुद्धा ती ऑपॉर्च्युनिटी, चान्स तर मिळाला पाहिजे. बाकी मग आपल्या मेहनतीवर आणि नशिबावरती सगळं आहे. स्नेहल शिदमला असा खूप सुंदर चान्स. एक्झॅक्टली. सो आता सगळ्या पिढींना असा एक वेगवेगळा, म्हणजे प्रत्येक एपिसोडला वेगवेगळे जण असणार आहेत कसं? नाही, आम्ही जे 5 मेंटॉर्स आहोत जे डॉन आहेत त्यांच्या टीममध्ये 5 लोक असणार आहेत आणि ते एकमेकांमध्ये भिडणार आहेत. सो इट्स गोइंग टू बी इंटरेस्टिंग. वाव. सो एक मोठी गँगच. येस. हे सगळे कोणी वेल नोन वगैरे असणार आहे की सगळे इंडस्ट्रीच्या बाहेरच? नाही, मोस्टली सगळेजण नवीन आहेत. त्याच्यामुळे आय थिंक 90% मुलं सगळी ऑडिशनमधनं आलेली आहेत. पण ती इतकी तयारीची आहेत पूजा, की मला असं वाटतं की आम्ही त्यांना काय मेंटॉर करणार, त्यांची जी एनर्जी आणि टायमिंग आहे तेच खरं तर आम्हाला शिकण्यासारखं आहे. सो मला एकंदरीत असं वाटतं की त्याची वाईब इतकी छान आहे. रायटर्सची टीम सगळी यंग आहे. आता एक रायटर्सची टीम आहे, 7-8 लोक त्याच्यामध्ये आहेत आणि खूप मजा आहे त्याच्यामुळे. वेगळ्या आयडियाज, त्यांची एनर्जी, एक वाईब, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला स्वतःला आता काय आपण म्हणू की एकत्र येऊन ते सगळं करायचंय. त्याच्यामुळे इट्स फन. सो हा गँग वॉर होणार. ऍब्सोल्यूट गँग वॉर. हरकत नाही. सो श्रेया, या पूर्ण सुट्ट्यांमध्ये अजून कुठली नवीन अभिनेत्रींचा नवीन आवाज काढण्याचा प्रयत्न करणार आहेस काय? कारण की तुझ्यामधली आऊ आम्हाला खूप आवडली आणि त्या आऊला पण खूप आवडली. त्यामुळे यावेळेस कोणता नवीन आवाज? मी सुट्टीवर होते म्हणून माझ्या आतल्या ज्या सगळ्या वेगळ्या अभिनेत्री आहेत त्या पण सुट्टीवर होत्या. पण आय थिंक आता हवाई उद्या सुरू झालंय, त्याच्यामुळे हळूहळू एपिसोड दर एपिसोड काही जुन्या काही नवीन अशा अभिनेत्री तुम्हाला बघायला मिळतील असं मला वाटतंय. बघू. पण खरी धमाल गेल्या जी 10 वर्ष तुम्ही गाजवली, यू गाईज एन्जॉय. म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप असेल, टूर असेल, तो एक वेगळा झोन होता. असा ना कार्यक्रम पूजा सारखे असे कार्यक्रम होत नाहीत की, म्हणजे बघ ना की इतके कॅरेक्टर्स एकतर एका कार्यक्रमात करायला मिळणं प्रत्येक वेळेला सातत्याने. त्याबरोबर म्हणजे प्रेक्षक पण आम्हाला सांगायचे ना की आम्ही वाट बघू आज तू कोण बनवून येणार आहेस. मलाही ती एक्साइटमेंट असायची, कारण ती मोनोटनी कधी आलीच नाही ना. प्रत्येक आठवड्याला आपण कोणतरी वेगळं बनणार आहोत, काहीतरी वेगळं चॅलेंज आहे, कोणाचा तरी आवाज काढायचा आहे, काहीतरी वेगळं दिसायचं आहे. एक अभ्यास होता त्या सगळ्याला. म्हणजे अर्थात जॉनर कॉमेडी होता पण ते करणं फार सिरियस होतं सगळं. त्याच्यामुळे ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. कलाकार म्हणून पण तुमची एक ग्रोथ होत राहते आतल्या आत. आणि दुसरं म्हणजे प्रवास. माणूस म्हणून तुमची ग्रोथ कशी होणार, तर वेन यू ट्रॅव्हल, मीट अ लॉट ऑफ अदर पीपल. तसं आम्ही सुरुवात महाराष्ट्र दौऱ्यापासून केली, मग भारत दौरा, मग परदेश दौरा आणि इतर महाराष्ट्रात आम्ही अख्खा उभा आडवा पालथा घातलाय. लिटरली जिकडे GPS पण थांबायचं ना तिकडे जाऊन सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि शूट केलेला आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की होलसम ओव्हरऑल त्या कार्यक्रमाने इतकं माणूस म्हणून, कलाकार म्हणून घडवण्यामध्ये, एक्सपिरियन्स देण्यामध्ये इतकं दिलं की म्हणजे मी तेच म्हणते ना की ते एक आमच्या आयुष्यातला आपण म्हणतो ना एक मोठा अध्याय होता. आणि 10वी पास झाल्यावर जो आनंद असतो ना तो आनंद ऍब्सोल्युटली. कारण का प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये ना एक फेज येते जी खूप सक्सेस आणणारी, खूप प्रेम मिळवून देणारी, खूप ग्लॅमर आणणारी, पॉप्युलॅरिटी आणणारी अशी असते. आणि मला असं वाटतं की हवा येऊ द्यानी आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ती फेज कायम ठेवण्याचं काम केलंय. मला वाटतं की हे बघ, पैसा, प्रसिद्धी हे सगळं येतं जातं, पण लोकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी एक जी जागा बनवणं असतं ते काम ह्या कार्यक्रमाने केलं. आणि आय एम होपिंग की आता या नवीन सीझनमध्ये आम्ही तर आहोतच, पण ही जी सगळी नवीन मुलं येणार आहेत त्यांनाही तितकंच प्रेम महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांकडनं मिळेल. आणि
नवीन गमती जमती, नवीन धमाल, नवीन कॅरेक्टर्स आता ह्या सीझनमध्ये बघायला मिळतील. डेफिनेटली. मला एक विचारायचं ते म्हणजे आता क्योंकि सास भी कभी बहू थी पुन्हा एकदा येत आहे. सो मराठीतला असा कुठला कार्यक्रम तुझ्या जवळचा होता जो तुला पुन्हा एकदा पाहायला आवडणार? मला वाटतं की आधी आपल्याकडे ज्या मालिका असायच्या म्हणजे अगदी श्रीयुत गंगाधर टिपरे, मग आभाळ माया, वादळवाट, प्रपंच, म्हणजे आय एम गोईंग लॉंग बॅक, तर अवघाची हा संसार, मला वाटतं ह्या सगळ्या मालिकांची म्हणजे आता तू म्हणायला गेली जर शीर्षक गीतं सुद्धा आपल्याला अजून पाठ आहेत ग. तर तेव्हा ना त्या सगळ्यामध्ये एक सिम्प्लिसिटी होती, एक छान आपल्या घरातली गोष्ट, आपल्याच घरातली कुठली तरी आजी आजोबा आत्या मावशी असं त्या पात्रांमधनं दिसायचे. तर त्याच्यात एक साधेपणा होता. अर्थात तेव्हाचा काळ वेगळा होता, आता आपण खूप वेगळ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आहोत, आजूबाजूच्या गोष्टी पण तशा बदलल्या आहेत, काळ खूप पुढे गेला आहे. आणि पण मला असं तू म्हटलंस की काय परत यायला हवं आहे, तर तो काळ परत यायला हवा आहे. मला असं वाटतं की आज जरी तशा एखाद्या पद्धतीची मालिका आली तर प्रेक्षकांनी त्याच्यावर तितकंच प्रेम करावं आणि मला असं वाटतं आवडेलही लोकांना. तर ते त्या सगळ्या पण आता जी नेटफ्लिक्सवर तुफान चालते ती म्हणजे आर माधवनची आप जैसा कोई सध्या नेटफ्लिक्सवर नंबर 1वर आहे. पण ती तू बघितली? हो, मी पाहिली आहे. खूप साधं सिम्पल मेसेज आहे ग, पण ते हार्ट टचिंग आहे डेफिनेटली. आणि आपल्या सगळ्या मालिका तशाच होत्या, लाईक दामिनी. हो, लोक 7 वाजता रिमोट घेऊन अवंतिका शेजारी वगैरे जाऊन बघायचे. जर टीव्ही नसायचं तर सगळेजणी आजूबाजूच्या एकत्र यायच्या आणि ते एकत्र बघायच्या. सो तो डेफिनेटली अजूनही लोकांना तसा प्रेक्षक आहे. ऍब्सोल्युटली. सोशल मीडियावरचा फेक आणि आता तर होत आहेत एक्सपेरिमेंट्स ना. तर मला असं वाटतं की जसं तू म्हणालीस की आता या जुन्या मालिकांचे सुद्धा रिमेक होत आहेत किंवा ते परत येत आहेत, तर रिमेकपेक्षा पुन्हा सुरू करतायत त्या. सो तसं झालं तर मजा येईल आणि प्रेक्षकांनाही आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे दामिनी पुन्हा एकदा बघायला मला आवडेल. तुला तू म्हणाली जसं वादळवाट, हो, अनेक सिरियल्स आहेत ऍब्सोल्युटली, त्या सगळ्याच बघायला आवडतील. बरं, तुला एक विचारीन, तू ही मालिका केल्यात तर आपली पहिली भेट मालिकांच्या सेटवरच झालेली. सो तुला मालिकांमध्ये पुन्हा कधी परत बघायला मिळणार आहे आम्हाला? कारण की आम्हाला आवडेल तुझ्यामधली खलनायिका, तुझ्यामधला तो म्हणतात ना आगाऊ बहीण, असं तुझं रूप बघायला आम्हाला आवडेल. मला आता मला अर्थात डेली सोप करून खूप अनेक वर्ष झाली, कारण का आता नॉन फिक्शन या जॉनरची एवढी सवय लागली आहे की तो मला असं वाटतं की ते एक असं माध्यम आहे, म्हणजे एक जॉनर असं आहे की जिकडे तुम्ही एकदम काय आपण म्हणू बेभान होऊन काम करू शकता. तुम्हाला जे हवंय, जसं कॅरेक्टर तुम्हाला साकारायचंय, मग त्याचा आवाज तुम्ही ठरवता, त्याचं पिच तुम्ही ठरवता, तो कसं बोलणार, कसं दिसणार, ते सगळं तुम्ही ठरवता. तर ती एक लिबर्टी, एक फ्रीडम त्या कामामध्ये आहे. वेरीन मालिकांचं कसं होतं की तुझं एक कॅरेक्टर ठरलेलं असतं, रोज जाऊन तुला तीच एक व्यक्तिरेखा साकारायची असते, ज्यातही मजा आहे डेफिनेटली. मालिकांच्या बाबतीत मला विचारायचं मी असं म्हणेन की तसा जर एखादा रोल आला की जो खरोखरच काय आपण म्हणू की नाही म्हणण्यासारखा नाही आहे आणि खूप करण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये खूप विविध शेड्स आहेत, किंवा आत्तापर्यंत मी जे केलेलं नाही ते करताना मी दिसणार आहे, तर डेफिनेटली मला आवडेल. शेवटचा एक प्रश्न, आता OTTवर सगळेच जण OTTवर खूप आहेत. डेफिनेटली आता चला उद्या पण आपल्याला झीवर येणारच आहे, झीच्या OTTवर. पण OTTवर तू किती OTT एक्सप्लोअर करायला पर्सनली जातेस, किंवा तुला किती OTTवर स्वतःची एक वेगळी छाप पाडायला आवडेल? अर्थातच खूपच आवडेल, कारण का आता आपण बघतोय की इतके नवीन चेहरे OTTमुळे त्यांना संधी मिळते. कारण खूप वर्ष लोक स्ट्रगल करतायत, पण आता बिकॉज देर इज OTT आणि ते पण एवढे वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत OTTवर सुद्धा की त्या लोकांना सुद्धा संधी मिळते. आणि बऱ्याचदा अशा अनेक सिरीज, अनेक फिल्म्स ज्या OTTवर येतात त्या बघितल्यावर मला असं वाटतं की यार कधीतरी असं एक तुफान रोल आणि असं छान काम आपल्याला करता यावं. लाईक आय सेड अगेन की मी जे करताना प्रेक्षकांनी मला पाहिलेलं नाही आहे, ते करताना जर मला जर ती संधी मिळाली तर डेफिनेटली वाय नॉट. आणि तुझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी खरोखर मनोमन इच्छा आहे
पण नाटक करायची सुद्धा आणि OTTवर एखादा शो करायची सुद्धा. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत तसंच झालंय. सो होपफुली ह्याच्या पुढे सुद्धा तसंच होईल. बरं, माझा नेहमी प्रश्न असतो श्रेयाला, तो मला तिला नेहमी विचारायचा असतो, तर नेहमी विचारणार आहे मी. काय? सो कधी स्वयंपाक शिकणार आहे मी. स्वयंपाक तर शिकणार म्हणजे कधी? आम्हाला आयुष्यात घरी गेल्यावर असं किचन मध्ये श्रेया आणि श्रेया काहीतरी बनवून आणते वगैरे असं कधी? बघ, आता आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू माझ्या घरी करूया आणि मग तू सगळं रिस्पॉन्सिबिलिटी मी घेणार नाही. मी जिवंत राहीन की नाही? नाही अगं, एवढं नाहीये. मी उत्तम स्वयंपाक करू शकते. इट्स जस्ट दॅट की तुम्हाला जर सांगितलं की चपाती भाजी आणि ते तर मी व्हेजिटेरियन. मग तू तर चपाती भाजी, आता तुला मी दुसरं काहीतरी देईन व्हेजिटेरियन मध्ये, की पोळ्या मला करता येत नाहीत ना, तर मी तुला तेही करून दिलं असतं. पास्ता बनवता येतो? हो, म्हणजे मी कुठली तरी युट्यूब रेसिपी बघून तुला देईन करून. तुला काहीही होणार नाही तुझ्या तब्येतीला. ऍब्सोल्युटली आय विल मेक शुअर. आणि इनफॅक्ट तुला ते आवडेल. म्हणजे माझं कसं आहे की जेव्हा मी रेग्युलरली स्वयंपाक करत नसल्यामुळे माझा हात नाही बसलाय त्याच्यावरती, पण जेव्हा मी करते तेव्हा मी ते उत्तम करते. तू स्वतः ये ना, निखिलला कशाला विचार? तू स्वतः, तो निखिल नसतोच हे सगळं एक्सपेरिमेंट करायला. तो म्हणतो नाही, पण तू त्याला विचारलंस की जर म्हणजे सी फूड, माशांचं जेवण तू जर मला विचारलंस तर मी उत्तम करू शकते. नॉनव्हेज मला येतं, पण तू मला एकदम असं म्हणशील की आमटी भात, ही भाजी, ती पोळी वगैरे, तू थोडासा बटाट्याची भाजी आपली करू शकेन मी तेच तुला सांगते. असं काहीच नाही की मी नाही करू शकणार, पण ही पण गॅरंटी आहे की तुला ते आवडेल. सो नेक्स्ट इंटरव्ह्यू आता तू माझ्या घरी कर, किचन मध्ये. आणि माझ्या किचन मध्ये मेन्शन अंडरलाईन किचन मध्ये करणार आहे स्वयंपाक करताना श्रेया, आणि ते लाईव्ह करणार. कारण की असं नको मी बनवलं आणि ते मला नाही, तसं नको. बरोबर. आणि दुसरं, कधी पाहुणा घरी येणार आहे? ओ गॉड पूजा, हा कुठला इंटरव्ह्यू आहे? म्हणजे डेफिनेटली मला असं झालं की का, म्हणून मी एकटीनेच का बॅचलर लाईफ जगताना मला पण थोडंसं होतं ना. अरे नाही, बॅचलर लाईफ जास्त डिफिकल्ट आहे बॉस, त्याच्यामुळेच तर आमची अशी अवस्था आहे. पण बॅचलर लाईफ काय, बॅचलर लाईफ मला एक नवरा आहे, सासू सासरे, असं बॅचलर नाहीये. बट नो ऑब्व्हियसली आता तुझ्या सगळ्या मुलांना खेळवायला एक मावशी पाहिजे, त्याच्यामुळे मी ती जागा स्वतःसाठी रिकामी ठेवली आहे. अगं आता आराध्य पण मोठा झाला. अगं आराध्य, ओ एक्झॅक्टली, आराध्य खूप मोठा झालाय आणि आता तो मला सांभाळणार आहे, त्याच्यामुळे आय एम ओके. मी आता हे बघ, आतापर्यंत तू आमच्या सगळ्यांची जबाबदारी होतास, आता तुला आम्हाला सगळ्यांना सांभाळायचं. ही इज ग्रेट. आता तो 14 वर्षाचा झालाय आणि असा प्रॉपर टीनेजर आहे तो. आणि तेच माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये त्यांनी स्वतःला वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला आता माहिती आहे की आपल्या 2 आया आहेत आता. सो बट मला छान या गोष्टीचं वाटतं की तो ह्या पिढीचा आहे, काय जेन झी आणि जेन अल्फा जी काय त्यांची जनरेशन आहे, तरीसुद्धा तो खूप प्रेमळ आहे, इज व्हेरी काइंड, तो हळवा आहे, खूप त्याला सगळ्यांची काळजी असते, सगळ्यांची विचारपूस करायची असते ॲट दिस एज, व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि मला वाटतं की तेच खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या टेक्नो फ्रीक जगामध्ये तो तसा आहे. आणि अजूनही इमोशन्स, प्रेम, भावना, काळजी ह्या सगळ्या गोष्टींचं त्याला महत्त्व कळतं का मला माहिती आहे, पण इनहेरंटली तसा आहे. सो आमच्या सगळ्यांसाठी फॅमिली म्हणून ही खूप छान गोष्ट आहे की तो अशा पद्धतीने वाढतोय. डेफिनेटली. आणि चला उद्याच्या आधी तू त्याला भरपूर वेळ दिलेला असेल? ॲब्सोल्युटली. माझी सगळी सुट्टी मोस्ट ऑफ द टाईम मी दिल्लीत त्याच्या घरी आणि अदरवाईज वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग घालवलेली आहे. सो खूप वेळ दिलेला आहे आणि नाव वी आर बॅक टू वर्क. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. पुन्हा एकदा मॅडम फुल राऊडी अवतारात पूर्ण गँग वॉर करण्यासाठी सज्ज आहे आणि होपफुली तुझीच प्रत्येक वेळेला तुझीच टीम ज्या पद्धतीने टीमने येणार आहात यावेळेस, सो तुझीच टीम बेस्ट असणार आहे. थँक्यू सो मच पूजा फॉर दिस इंटरव्ह्यू. आणि तुझ्या निमित्ताने मला प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की 10 वर्ष सातत्याने तुम्ही खूप प्रेम केलं, खूप 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 प्रचंड आशीर्वाद दिलेत. तर आम्ही सुद्धा काहीतरी नवीन करू पाहतोय. ती नवीन मुलं आहेत, ती सुद्धा खूप आशा घेऊन, छोटी छोटी स्वप्न घेऊन इथे मुंबईत आलेली आहेत. तर तेच प्रेम तुम्ही त्यांना सुद्धा द्या जसं आम्हाला दिलेत, आणि त्यांना सुद्धा आपण सगळेजण मिळून घराघरातलं नाव बनवूयात.
थँक्यू सो मच. थँक्यू पूजा, थँक्यू सो मच. थँक्यू. सो मच.